नमस्कार. चिपळुणातल्या कन्या शाळेजवळ असणाऱ्या एका भल्या मोठ्या घराच्या व्हरांड्यामध्ये वैभव रानडे नावाचा 15 वर्षाचा मुलगा अनिमिष किंवा स्तब्ध नजरेने उभा होता. त्याच्या समोर पक्ष्यांचे जवळजवळ 100च्या आसपास पिंजरे टांगलेले होते आणि त्या दिवशी त्या सगळ्या पिंजऱ्यांची दारं सताड उघडी होती. 25 फूट लांब आणि जवळजवळ 6-6.5 फुटाचा रुंदीचा ऐवज असलेल्या भल्या मोठ्या त्या व्हरांड्यामध्ये 100च्या आसपास असलेल्या त्या टांगलेल्या पिंजऱ्यामध्ये एक एक दोन दोन पक्षी होते आणि त्या दिवशी त्या प्रत्येक पिंजऱ्याचं दार सताड उघडं होतं. सताड उघडलेल्या दारामधून मग आत पिंजऱ्यामध्ये असलेला एक एक पक्षी थोडासा कानोसा घेत दबक्या दबक्या पावलांनी त्या पिंजऱ्याच्या दरवाजाजवळ येत असे आणि सरकन एक झेप घेऊन तो मुक्त आकाशामध्ये विहार करायला निघून जात असे. शेवटच्या पिंजऱ्यातला शेवटचा पक्षी जेव्हा मुक्त संचार करायला आकाशामध्ये त्या उघड्या दरवाजातून निघून गेला, तोपर्यंत वैभव रानडे नावाच्या त्या 15 वर्षाच्या मुलाचे डोळे पाण्याने पूर्णपणे डबडबलेले होते. शेवटचा पक्षी निघून गेल्याबरोबर गरकन वैभव रानडे मागे वळला आणि तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की त्याची आई सुशीलाबाई आणि वडील विनायकराव रानडे सुद्धा त्याच्यासारखेच त्याच्या मागे स्तब्धपणे उभे राहून हे एक एक करून उडून जाणारे पक्षी बघतायत. आपल्या आई वडिलांना त्या अवस्थेमध्ये बघून पटकन वैभव वडिलांच्या कुशीमध्ये शिरला. आईने त्याला लगेच वडिलांच्या जवळ जाऊन आपल्या जवळ घेतलं आणि ही तिघही जण एकमेकांना कुशीमध्ये घेऊन हमसाहमशी रडायला लागली. चिपळुणातल्या या घडणाऱ्या एकंदर प्रकाराला साक्षीदार कुणीही नव्हता. फक्त अनुभव नावाची एक गोष्ट आणि नियती नावाची काहीतरी गोष्ट, या दोनच गोष्टी या सगळ्या प्रकाराला साक्षी होत्या. वैभव हा रानडे मास्तरांचा 15 वर्षाचा एकुलता एक लाडका मुलगा. विनायक रानडे हे त्यावेळेला चिपळुणातल्या हायस्कूलमध्ये मास्तरकी करत होते. गणित आणि संस्कृत या विषयाचा दांडगा अभ्यास, दांडगा व्यासंग होता आणि त्यामुळे चिपळुणातल्या ढ मुलाला गणित आणि संस्कृतामध्ये मी पारंगत करून सोडीन अशी पैज काय वेळेला हे विनायक रानडे मास्तर मारत आणि 1-2 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या तपश्चर्येला फळ येऊन असलेला तो मुलगा चांगल्या मार्काने संस्कृत आणि गणितामध्ये पास होत असे. संस्कृत आणि गणित या विषयावर प्रेम करणं आणि आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शहाणं करून सोडणं हा एकमेव शिक्षकी पेशाचा ध्येय धोरण असलेला विनायक रानडे हा मास्तर होता. कोणत्याही प्रकारचं समाजकारण, राजकारण किंवा आजूबाजूच्या चिपळुणातल्या लोकांबरोबर, संस्थांबरोबर यांचा कधीही फार घनिष्ठ असा संबंध आला नाही. दर 5 वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान हे पवित्र कर्तव्य आहे या एकमेव भावनेने आपल्या मनामध्ये जो उमेदवार योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करण्याचं कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यामध्ये या विनायक रानडे फार मोठे सचोटीचे होते. पण आपल्या बोटावरची शाई वाळायच्या आत आपण मतदान करून आलेले आहो ही गोष्ट ते विसरूनही जात असत. समाजकारण म्हणावं तर त्यावेळेला चिपळुणात ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या, जी 2-4 मोठी देवळं होती, त्यांची विश्वस्त मंडळं होती, कार्यकारिणी होती, त्या ज्या हायस्कूलामध्ये शिकवत होते तिथे काही मंडळं, काही उपक्रम करणारी मंडळी, त्यांच्या संस्था होत्या. पण या सर्वांपासून विद्यार्थ्यांना शिकवलेला धडा विनायक रानडे मास्तर स्वतःसाठी आधी अंमलात आणत होते आणि ते म्हणजे या सगळ्या गोष्टींपासून एक हाताचं अंतर घेऊन उभं राहणं बरं. त्यामुळे कोणाशी फार घनिष्ठ संबंध नव्हते, कोणाशी वैर नव्हतं, पण आपला
दिनक्रम मात्र सचोटीने चालवण्यामध्ये आणि आपल्याबद्दल गावातल्या कुणालाही कुठच्याही प्रकारे ब्र काढायची छाती होऊ नये असं आपलं वागणं ठेवण्यामध्ये विनायक रानडे मास्तरांचा हातखंडा होता. आता या सगळ्या वर्णनावरून लोकांबरोबर फटकून वागणाऱ्या या विनायक रानड्यांबद्दल थोडासा गैरसमज होण्याची शक्यता अशी आहे की अतिशय फटकळ किंवा माणूस घाणा हा माणूस असावा, पण विनायक रानडे मास्तर माणूस घाणे नव्हते, तर आपल्या घरी असलेला एकुलता एक मुलगा वैभव आणि आपली पत्नी सुशीलाबाई यांच्यावर मनपूत प्रेम करण्यामध्ये त्यांचा सगळा दिवस निघून जात असे. 1960 साली जन्माला आलेलं फळ म्हणजे वैभव हे त्यांच्या एकंदर आनंदाचं एकमेव झाड त्या सबल चिपळुणामध्ये होतं. वैभव जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याचं गोरोगमट रूप आणि मोठे डोळे बघून मोठ्या कौतुकाने आणि लाडाने याचं नाव वैभव असं विनायक रानडे मास्तरांनी ठेवलेलं होतं. आणि जसं वैभवच्या या लीला घरामध्ये सुरू झाल्या तशा त्या लीला बघण्यामध्ये या रानडे पती पत्नींचा सगळा वेळ अतिशय मजेमध्ये किंवा खेळ खेळण्यामध्ये जात असे. वैभवने कोणतीही गोष्ट मागितली की संध्याकाळी ती हजर होत असे. वैभव जसा जसा मोठा व्हायला लागला तसा तसा या पती पत्नींच्या आणि आजूबाजूला जे 2-4 शेजारी होते त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट यायला लागली की या वैभवला पक्ष्यांचं फार मोठं वेड आहे. सुरुवातीला जेव्हा काऊ चिऊच्या गोष्टी आई वडील सांगत असत तेव्हा हा वैभव कान देऊन त्या गोष्टी ऐकत असे, आत्मसात करत असे आणि थोडा मोठा झाल्यानंतर ऐकलेल्या काऊ आणि चिऊच्या या गोष्टी आपल्या बोबड्या स्वराने बोबड्या आवाजामध्ये लोकांना त्यांच्या समोर उभं राहून ऐकवत असे. आता पशु पक्ष्यांच्या म्हणजे काऊ चिऊंच्या गोष्टी सांगून झाल्यावर मग रानडे मास्तराने इसाप नीती आणि पंचतंत्राला हात घातला होता. आणि मग कधी कोल्ह्याची, कधी बैलाची, कधी सिंहाची गोष्ट त्या पंचतंत्रातली सांगावी असं जेव्हा इरादा करून विनायक मास्तर या वैभव जवळ बसत असत, ती गोष्ट सुरू झाली. मास्तरांनी सांगायला सुरुवात केली की एका जंगलामध्ये एक सिंह होता, त्याची कोल्ह्याबरोबर दोस्ती होती की लगेच ती गोष्ट ऐकणाऱ्या वैभवचं तोंड आंबट होत असे. आणि मग केवळ वडील आहेत त्यांना थांबा म्हणता येत नाही म्हणून तो ती गोष्ट नुसतं ऐकल्यासारखं करत असे. पण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा पोपट असे, कावळा असे, चिमणी असे तेव्हा मात्र ती गोष्ट अतिशय लक्षपूर्वक ऐकली जाते आहे हे विनायक मास्तरांच्या लक्षामध्ये यायला लागलं. हा जरा थोडा मोठा झाल्यानंतर अंगणात खेळणाऱ्या पोपट, पारवा, चिंबळी, कावळा याच्याकडे तासनतास टक लावून बघण्यामध्ये या वैभवचा वेळ जात असे. मग त्याच्यासारखे आवाज काढण्याचा प्रयत्न तो लहानपणी करत असे. थोडा मोठ्या झाल्यानंतर चित्र काढताना नेमकी पक्षाची जशी त्याला जमतील तशी चित्र काढायला तो प्रयत्न करत असे. आणि एकंदर लक्षामध्ये आलं की हे काहीतरी वेगळ्या वळणाचं पाणी आहे ज्याला पक्ष्यांचं फार मोठं प्रेम आहे. आपल्या मुलाला पक्ष्यांचं अतोनात प्रेम आहे हे लक्षात आल्यावर मग एक दिवस रानडे मास्तरांनी बाजारातून येताना पिंजऱ्यामध्ये एक पोपट घालून आणला आणि त्याचा पिंजरा आपल्या वरांड्यामध्ये एक खुंटीला टांगून ठेवला. तो आल्यापासून मग वैभव सगळं जग विसरून त्या पोपटाबरोबर गप्पा मारायचा, त्याला दाणा पाणी द्यायचं आणि केवळ त्या जगामध्ये पोपट आणि वैभव हे दोघेच जण असत. मग एका बरोबर दुसरा पोपट आला, मग पारवा आला, मग 1-2 वेगळ्या प्रकारचे पक्षी आले आणि या सगळ्या पक्ष्यांना दाणा पाणी घालण्यात, त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात, त्यांना पिंजऱ्यावर हात मारून कधी घाबरवण्यात, कधी त्यांच्याबरोबर खाखा खिकी करण्यामध्ये वैभव अतिशय मशगूल होत गेला. त्याच्यानंतर थोडा मोठा झाल्यानंतर या वैभवने आपल्या आजूबाजूच्या जंगलात कधी झाडावर जाऊन वेगवेगळे पक्षी पकडून आणण्याचा उपक्रम सुरू केला. आणि मग
कधी कबूतर आणलं, कधी वेगळ्या प्रकारचा पारवा आणला, तर मग ताबडतोबीने विनायक मास्तर बाजारामध्ये जाऊन या नवीन पक्ष्यांसाठी हौसेने पिंजरे आणत असत. आता नक्की कुठची क्लुप्ती वापरून हा वैभव पक्षी पकडतो हे मात्र कुणाला त्याने कळून दिलं नव्हतं. पण पक्षी पकडण्यामध्ये पुढच्या 8-10 वर्षामध्ये त्याचा हातखंडा झाला होता. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या लांब रुंद अशा वरांड्यामध्ये असलेल्या पिंजऱ्यांची आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या पक्ष्यांची संख्या 60-70 पर्यंत जाऊन पोहोचली होती. विनायकराव, त्यांच्या पत्नी सुशीलाबाई आणि वैभव या तिघांना आपल्याकडे असणारे ते 50-60 पिंजऱ्यामध्ये पक्षी हे एकमेव कौतुकाचं, कुतूहलाचं आणि मनोरंजनाचं साधन होतं. आपल्या मुलाचं हे वाढतं पक्षी प्रेम हा विनायक मास्तरांचा कौतुकाचा विषय होता. कधी 4-8 मित्रांमध्ये गप्पा मारताना त्यांना बोलायची वेळ आली तर ते फक्त वैभव आणि त्याचे पक्षी याच्याबद्दलच तासनतास बोलत राहत असत. असे सगळे या कुटुंबाचे दिवस जात असताना एक दिवस 25 जून 1975 हा दिवस उजाडला. आणि तो जेव्हा मावळला त्याच्यानंतर जी रात्र सुरू झाली ती मात्र संपूर्ण देशावर काळ रात्र म्हणावी अशी पसरायला लागली. त्यावेळेला 1971 साली इंदिरा गांधींनी जी निवडणूक लढवलेली होती त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा विजय झालेला होता. आणि त्या पंतप्रधान पदी आरूढ झालेल्या असताना त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या राजनारायण नावाच्या दुसऱ्या उमेदवाराने इंदिरा गांधींच्या विरुद्ध एक खटला दाखल केला होता की या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकारी यंत्रणेचा वापर इंदिरा गांधींनी केलेला आहे आणि म्हणून त्यांची ही निवडणूक कोर्टाने अवैध म्हणून जाहीर करावी याच्यासाठी एक खटला राजनारायण नावाच्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने कोर्टामध्ये टाकलेला होता. मग साक्षी, पुरावे आणि कोर्टाच्या एक एक पायऱ्या जशा वरवर होत गेल्या तसं लोकांच्या समोर चित्र स्पष्ट व्हायला लागलं की 1971 साली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यावेळच्या एका मुलकी अधिकाऱ्याने इंदिरा गांधींचा भरपूर असा प्रचार केलेला होता. आणि नेमकं त्यालाच राजनारायणांनी आक्षेप घेऊन खटला दाखल केला होता. कारण भारताच्या घटनेप्रमाणे कोणत्याही सरकारी किंवा मुलकी अधिकाऱ्याला कोणत्याही पक्षाचा उघडपणे प्रचार करता येत नाही. आणि हा प्रचार इंदिरा गांधींच्या बाजूने एका मुलकी अधिकाऱ्याने केलेला आहे आणि म्हणून यांची निवडणूक रद्द करावी अशा अर्थाचा तो खटला संबंध देशाचं लक्ष वेधून घेणारा असा चालत राहिलेला होता. त्याच्यानंतर अलाहाबाद कोर्टामध्ये हा जेव्हा खटला उभा राहिला त्यावेळेला सूर्यप्रकाशा इतकी एक बाब स्पष्ट झाली की 20 तारखेला या मुलकी अधिकाऱ्याने इंदिरा गांधींचा अगदी राजरोसपणे प्रचार सुरू केलेला होता. त्याच्यानंतर त्याने वेळोवेळी केलेल्या प्रचाराचे सगळे कागदोपत्री असलेले पुरावे राजनारायण यांनी कोर्टामध्ये सादर केलेले होते. त्यावर त्या अधिकाऱ्याचं म्हणजे त्याच्या वतीने तो खटला लढणाऱ्या वकिलाचं असं म्हणणं होतं की 20 तारखेपासून या फलाण्या मुलकी अधिकाऱ्याने इंदिरा गांधींचा राजरोस प्रचार केलेला आहे. पण त्याच्या आधी 9 तारखेला या अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचा आणि पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ज्या वेळेला इंदिरा गांधींचा प्रचार हा अधिकारी करत होता तेव्हा तो सरकारी अधिकारी नव्हता. त्याच्या विरुद्ध राजनारायण यांचे जे वकील होते ते आग्रहाने कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडत होते की 9 तारखेला या मुलकी अधिकाऱ्याने राजीनामा सादर केला असला तरी प्रत्यक्षात तो 25 तारखेला शासनाने मंजूर केलेला आहे. आणि याचा अर्थ 25 तारखेपर्यंत ते सरकारी अधिकारी होते आणि त्यामुळे 20 तारखेपासून त्यांनी जो प्रचार सुरू केला त्यावेळेला ते सरकारच्या अधिकारामध्ये होते आणि म्हणून हे अतिशय नियमबाह्य वर्तन आहे. अलाहाबाद कोर्टामध्ये ही 2 वकिलांनी जेव्हा सविस्तरपणे ही बाजू मांडली
आणि त्याच्यामध्ये जो न्याय दिला गेला तो त्या देशाच्या त्यावेळेला असणाऱ्या आपल्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये गेला। कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाने हे मान्य केलं की यामध्ये इंदिरा गांधींनी निवडणूक लढवताना सरकारी यंत्रणेचा वापर केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक त्यांच्यासाठी रद्द करण्यात यावी। आता त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावर आरूढ होत्या आणि त्यामुळे तडकाफडकी एका पंतप्रधान पदाला सहीच्या एका फटकाऱ्याने बाजूला करणं हे त्यावेळेला कोर्टाला सुद्धा देशाच्या दृष्टीने काहीतरी अनिष्टकारक असं वाटलं आणि म्हणून त्यांनी आपला हा निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयामध्ये पुढे पुस्ती जोडलेली होती की पंतप्रधान इंदिरा गांधी या पंतप्रधान राहू शकतात। त्यांना पुढच्या 1 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येईल आणि दरम्यानच्या काळामध्ये या आजच्या निर्णयाने त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे। त्यामुळे त्या लोकसभेमध्ये पाऊल टाकू शकणार नाही, तिथे जाऊन कोणतं निवेदन देऊ शकणार नाही किंवा तिथे होणाऱ्या कोणत्याही मतदान प्रक्रियेमध्ये आपलं मत देऊ शकणार नाही। पण पंतप्रधान पदाची म्हणून बाहेर राहून त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बसण्याची जी कर्तव्य आहे ती त्या पार पाडू शकतात। एका अर्थाने हायकोर्टाने दिलेला हा निकाल अतिशय विचारपूर्वक आणि सम्यक असा होता। देशामध्ये कुठच्याही प्रकारची धांदल किंवा शासकीय गोंधळ किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून त्याने पंतप्रधान पदावरून इंदिरा गांधींना दूर केलं नव्हतं, तर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व मात्र रद्द करून टाकलेलं होतं। आता त्याच्यानंतर स्वतः इंदिरा गांधी आणि देशातलं जनमत त्यांच्यामध्ये घुसळण सुरू झाली। इंदिरा गांधी आपलं लोकसभेचं सदस्यत्व टिकवून ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं, पण त्याच वेळेला जनमताचा रेटा असा वाढत चाललेला होता की पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं। सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बाजूने निर्णय लागेपर्यंत त्याने पंतप्रधानपदी राहू नये आणि आपल्याच एखाद्या काँग्रेसच्या निवडून आलेल्या खासदाराकडे हे पंतप्रधान पद सोपवावं। इंदिरा गांधी मूलतः या गोष्टीला तयार नव्हत्या आणि त्यावेळचे त्यांचे धाकटे पुत्र जे संजय गांधी यांनी इंदिरा गांधींचा पूर्ण कब्जा घेऊन त्यांना कधीतरी चुकून त्यांना वाटलं असलं की आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, तर त्या विचारापासून पूर्णपणे परावृत्त केलं होतं। खटला लागलेला, त्याच्यानंतर आलेला निकाल, घुसळण सुरू झालेली देशामध्ये आणि नंतर जागोजागी याच्या विरुद्ध जेव्हा आंदोलन व्हायला लागले तेव्हा परिस्थिती आता हाताच्या बाहेर जाणार आहे हे लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींनी 25 जून 1975 मध्यरात्री आणीबाणी जाहीर केली आणि त्याला कारण दिलं की देशांतर्गत परिस्थिती हाताच्या बाहेर गेल्यामुळे घटनेमध्ये पंतप्रधानांना राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार वापरून राष्ट्रपतींच्या कडवे 25 जून 1975 या देशामध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यावेळेला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जे मोठे आवाज उठत होते त्या सगळ्या पक्षांवर, त्या सगळ्या संघटनांवर एका रात्रीमध्ये कायमची बंदी आली आणि या सगळ्या संघटनांच्या एकंदर कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सगळ्यांना बंदिवासामध्ये टाकावं अशी एक विचार प्रणाली संजय गांधींनी त्या प्रशासनाच्या मनामध्ये भरवून दिली आणि प्रशासन हुकुमाचं ताबेदार असल्यामुळे त्यांनी ती कारवाई सुरू केली। या सगळ्या कारवाईचा एकंदर व्हायचा जो परिणाम तो चिपळुणामध्ये दिसायला लागला। 25 जूनला रात्री आणीबाणी झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा जो एक विचार प्रणाली मांडणारा, सामाजिक संस्था म्हणून मिरवणारा एक संघ किंवा संघटना आहे त्याच्यावरही इंदिरा गांधींनी बंदी घातलेली होती आणि त्यावेळेला चिपळूण आणि एकंदर कोकण पट्ट्यामध्ये संघाचं काम तसं बऱ्यापैकी किंवा जोमाने सुरू होतं।
पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये राष्ट्रसंघ म्हणजे RSS वर बंदी घातल्याचे हुकूमनामे जेव्हा आले तेव्हा मग स्वतःचं डोकं लावून किंवा आपण सरकार दरबारी आपलं वजन किती आहे हे दाखवून देता येईल या एकमेव ईर्षेने पोलीस यंत्रणेने चिपळुणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक होते, त्यांचे अधिकारी पदाधिकारी होते, त्या सगळ्यांची धरपकड सुरू केली. पहिल्या रात्रीमध्ये सगळे जेवढे त्यांच्या पोलिसांच्या रेकॉर्डवर राष्ट्रसंघामध्ये क्रियाशील असणारे सगळ्या लोकांना तुरुंगामध्ये डांबलं गेलं. त्यावेळेला कांबळे नावाचे एक PI या चिपळूण स्टेशनचे चीफ ऑफिसर म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर असलेला सगळा फौजफाटा याद्या घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या स्वयंसेवकाला ताब्यात घेऊन तुरुंगात डांबायचं काम करत होत्या. आणि त्यावेळेला एकंदर जो काही प्रकार किंवा गदारोळ उठला होता त्याच्यामध्ये विनायक रानडे मास्तरांचं नाव कुठे येणार नाही किंवा या भानगडीमध्ये असल्या कुठच्याही बाबीमध्ये रानडे मास्तर नाही हे पोलीस यंत्रणेला अगदी छाती ठोकपणे माहीत होतं. पण त्यांचा वैभव नावाचा मुलगा कदाचित कुठच्या तरी बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असू शकतो अशा एका विचाराने किंवा आलेल्या संशयाने रात्री 12-12:30च्या सुमारास पोलीस यंत्रणेने रानडे मास्तरांचं दार ठोठावलं. दार उघडल्याबरोबर आतमध्ये झोपलेल्या वैभव नावाच्या त्यांच्या मुलाला गचांडी धरून बाहेर आणलं आणि पोलीसच्या गाडीमध्ये घालून पोलीस स्टेशनला आणून लॉकअप मध्ये बंद केलं. रानडे मास्तर जीवाचा टाहू फोडून सुशीलाबाई हात पाय पदर पसरून सांगत होत्या की बाबा आमचा मुलगा आमच्या सारखाच आहे, कुठच्याही बाबतीमध्ये तो कधीही गुंतलेला आम्हाला माहित नाही आणि ते असणं शक्य नाही. तरी पोलीस यंत्रणा इतकी निर्दय होती की रानडे, चितळे, बापट या सगळ्या नावातल्या लोकांना उचलून जमा करण्याचं काम या पोलीस यंत्रणेने आरंभलेलं होतं. आता तिथे आल्यानंतर साक्ष काढून याचा कुठच्या ना कुठच्या संघटनेशी संबंध आहे ही जबाबदारी मात्र शासनाने पोलीस खात्यावर टाकलेली होती. त्यामुळे रोज 5-10 स्वयंसेवकांना किंवा वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना पकडून आणायचं, त्यांना फैलावर घेऊन त्यांची चौकशी करायची. ते आपापसात एकमेकांना ओळखतात की नाही याची खात्री करून घ्यायची आणि एखाद्या माणसाने सांगितलं की फलाना माझ्याबरोबर काम करतो, आलाना मला ओळखतो, हा आमच्या संघटनेत आहे, तर या सगळ्यांची एक मोठ बांधून कुणाला येरवड्याला, कुणाला मुंबईला अशा वेगवेगळ्या तुरुंगामध्ये पाठवून द्यायचं असा एकंदर प्रकार या चिपळुणामध्ये चालू होतं. पण लॉकअप मध्ये रात्री नेऊन टाकलेल्या वैभवला मात्र या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांच्या पकडून आणलेल्या लोकांनी कुणीही हा वैभव रानडे आमच्या संघटनेमध्ये होता किंवा आहे किंवा फलाण्या संघटनेशी संबंधित आहे असं पुढच्या 3-4 दिवसामध्ये काही सांगितलं नाही. त्यामुळे हा वैभव लॉकअपची म्हणजे पोलीस स्टेशनच्या तुरुंगाची हवा खात पडलेला होतं. बाहेरून जेवढे रानडे मास्तरांनी प्रयत्न करायचे तेवढे करून बघितले, पण आणीबाणीचा आणि एकंदर प्रशासनाचा वरवंटा असा सुरू होता की कुणी कोणाची बाजू घेऊन कोणाच्या बाजूने उभं राहायला तयार नव्हतं. त्यामुळे या रानडे मास्तरांची आणि त्यांच्या पत्नीची जी झुंज वैभवला तुरुंगातून बाहेर काढायची होती ती तशी एकाकीच होती आणि म्हणून त्याला कुठच्याही प्रकारचं यश पहिल्या काही दिवसामध्ये आलं नाही. होता होता 2, 3, 4, 5 दिवस निघून गेले. आतमध्ये वैभव नावाचा एक कोवळा 15 वर्षाचा मुलगा रोज जे काही सरकारी इतमामाने 2 रोट्या डाळ मिळत असे ते खाऊन जगत होता. रोज त्याच्या मनावर भीतीचं दडपण येत होतं. आज इथल्या पकडलेल्या मुलांना तिकडे त्या तुरुंगात नेऊन टाकलंय, उद्या फलाण्या तुरुंगात नेऊन टाकलंय, हे पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या समोर होणाऱ्या चर्चा तो ऐकत होता आणि दिवसेंदिवस त्याचे डोळे खोल खोल जात होते. 6 दिवसांचा काळ गेल्यानंतर कांबळे आणि त्यांच्या
एकंदर त्या पोलिसी व्यवस्थेला पटलं की खरोखरच आतापर्यंत आपण 100-150 लोकांना पकडून आणलं, त्यांच्या आपापसात असणाऱ्या संबंधाचा लेखाजोखा, त्याची कागदपत्र बनवली, त्यांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये रवाना केलं. पण या वैभवशी मात्र कुणीही आपला संबंध आहे असं आज तागायत सांगत नाहीये. तोपर्यंत चिपळूणच नव्हे तर अगदी सावर्ड्यापर्यंत सगळीकडे छापे मारून झालेले होते. पोलीस यंत्रणेला जेवढं दमन आणि धाकदपटशा करायचा होता तेवढा करून झालेला होता. आणि इतक्या दिवसामध्ये पकडून आणलेल्या कुणीही या वैभवशी आपली जवळी किंवा संबंध सांगितला, दाखवला नाही. तेव्हा हा मुलगा खरोखरच कुठच्याही गोष्टीमध्ये नाही हे कांबळे आणि त्यांच्या पोलिसांना पटलं. आणि एक दिवस जसा याला धरून आणला होता तशीच बकोट धरून त्या लॉकअप मधून बाहेर काढून पोलीस स्टेशनच्या बाहेर मैदानामध्ये उभं केलं आणि त्याला सांगितलं, बा तुझ्या बाबतीमध्ये आम्हाचं काहीही आता म्हणणं नाही, तू आता आपल्या घरी निघून जा. 5 दिवसाच्या एकंदर पोलीस यंत्रणेच्या संपर्कात राहून भीतीचं ओझं 24 तास वागवल्यानंतर हा वैभव रानडे नावाचा 15 वर्षाचा मुलगा स्वतःच्या पायाने 2 पावलं टाकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. भर दुपारी 12-12:30 वाजता लॉकअप मधून काढून त्याला मैदानामध्ये आणून टाकलेलं होतं. तो तिथे मटकन खाली बसला. मग थोड्या वेळाने जरा जरा शुद्धीवर आला आणि कशी बशी पावलं टाकत तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्याच वेळेला सायकलवरून जाणाऱ्या कुणीतरी वाटेने जाणाऱ्या या वैभव रानडेला बघितलं आणि कालपर्यंत तुरुंगात डांबलेला हा आज रस्त्यावर मोकळा फिरतोय, आपल्या घराच्या दिशेने चाललाय, म्हणजे बहुतेक याची सुटका झालेली आहे असं त्याने अनुमान बांधलं. आणि डबल वेगाने आपली सायकल दामटवर त्याने रानडे मास्तरांचं घर गाठलं. तिथे रानडे पती पत्नी ओटीवरती एकमेकांना आधार देत अश्रू ढाळत बसलेली होती. त्यांना सायकलवरून जाणाऱ्या या इस्माने आरोळी मारूनच सांगितलं की अहो तुमचा वैभव तुरुंगातून सुटला. तुरुंगातून वैभव सुटला या गोष्टीवर पहिल्यांदा ऐकल्यावर या पती पत्नीचा कानावर आपल्या विश्वासच बसत नव्हता. भांबावल्या नजरेने हे वर्तमान सांगणाऱ्या त्या सायकल स्वाराकडे ही दोघं जण ठार बहिऱ्या किंवा आंधळ्यासारखी बघत होते. एकंदर त्यांची झालेली अवस्था बघून त्या सायकल स्वाराने सायकल लावली. 2 पायऱ्या चढून तो त्यांच्या घरामध्ये आला आणि मग त्यांना जाग करून हलकून सांगितलं की अहो मी आता वैभवला तुमच्या घराकडे येताना बघितला, पुढच्या 5 मिनिटात तो घरी पोहोचेल. हे वर्तमान ऐकल्यानंतर रानडे आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. पण आता इथे टिपं गाळण्यापेक्षा पुढे धावत जाऊन वैभवला आपल्या उराशी कवटाळावं म्हणून ती दोघं जण आपलं घर तसंच सताड उघड टाकून धावत धावत आपल्या घराच्या बाहेर आली. आणि त्यांच्या नजरेला 2-4-10 पावलावर असलेला खुरडत चालत आपल्या घराकडे येणारा वैभव दिसला. दोघांनी धावत जाऊन वैभवला कवटाळलं आणि जवळ त्याला उचलून आणून आपल्या घरामध्ये ठेवलं. त्याच्यावर पाण्याचे हापकारे मांडल्यावर जरा जरा तो शुद्धीमध्ये आला. तरीही काहीही बोलायच्या परिस्थितीमध्ये किंवा आपल्याला झालेला आनंद व्यक्त करण्याचं त्याला त्राण किंवा भान उरलेलं नव्हतं. अशाच परिस्थितीमध्ये तरबरलेला तो वैभव ताडकन उठला आणि मग त्याने आपल्या त्या व्हरांड्यामध्ये टांगून ठेवलेल्या इतके दिवस एक पक्षी जमवून आणलेल्या सगळ्या पिंजऱ्यांची दारं उघडी करून टाकायला सुरुवात केली. पुढच्या 2-5 मिनिटांमध्ये एकूण एक पिंजऱ्याची दारं उघडून टाकली आणि मग
आता हे पक्षी उडून कसे जातील या एका विवंचनेमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वैभव रानडे त्या पिंजऱ्यांकडे बघत होतं. आतल्या पक्ष्यांना झालेला आनंद दिसत होता, पण हे दार अचानक उघडलेलं आहे आणि आपल्याला आता बाहेर जायला मिळणार आहे याच्यावर त्या पक्ष्यांचा सुद्धा थोडा वेळ विश्वास बसत नव्हता. मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दबकत दबकत कानोसा घेत घेत आणि दरवाजा म्हणजे उघड्या दरवाजाजवळ आल्यावर एका मुसंडीमध्ये एक एक पक्षी मगून आकाशामध्ये उडत जायला लागला. 3 दिवस लॉकअप मध्ये राहिल्यानंतर तुरुंग म्हणजे काय, आपल्याला बाहेर जाता येत नाही म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव वैभवला आलेला होता. आणि घराजवळ आल्यानंतर आपल्या पिंजऱ्यामध्ये आपणच पकडून ठेवलेल्या त्या पक्ष्यांकडे बघून पुन्हा एकदा 6 दिवस आपण लॉकअप मध्ये कसे काढले ते आठवलं आणि त्या एका विचारानंतर वैभवने सगळ्या पिंजऱ्यांची दारं उघडून टाकली होती. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, हे संत महात्मे जे सांगतात ते आपल्याला ऐकायला किंवा एकमेकाला सांगायला बरं वाटतं, पण वैभव सारख्याला त्याचा अनुभव प्रत्यक्ष येतो आणि मग त्याची एक कृती सगळ्या पिंजऱ्यांची दारं उघडी करून सगळ्या पक्ष्यांना मुकाट आणि मोकाट आकाशामध्ये विहरण्याचं स्वातंत्र्य परत देण्यापर्यंत जाऊन पोहोचते. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या असलेल्या ठाम विचाराला पुन्हा एकदा बळ देणारी ही चिपळुणातली सत्यकथा. याबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.